हाय, दिस इज अनुष्का. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आपण यामध्ये बघणार आहोत की आपण आपले व्हिडिओज कसे एडिट करायचे. तर थंबनेल वरून तुम्हाला कळत असेल की आपण कोणत्या ऍप मधून आता एडिटिंग बघणार आहोत, अर्थातच InShot मधून. तर एडिटिंग मधलं तुम्हाला काही समजत नसेल, एडिटिंग मधलं काही येत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सो एंड पर्यंत नक्की बघा. मी एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि InShot ऍप असं आहे ना, ज्यातून एडिटिंग करणं खूप सोपं आहे आणि ते यूज करायला पण एकदम इझी जातं. आणि या InShot ऍपचा बेस्ट पार्ट असा आहे की तुम्हाला सगळे फीचर्स, इफेक्ट्स, जे डिफरंट फॉन्ट असतील ते तुम्हाला फ्री मध्ये सगळे यूज करायला भेटणार आहे. आता बघा, मी ही आउटलाईन कशी यूज केली असेल आणि याचे कलर्स मी कसे चेंज केले असतील आणि झूम इन आणि हा झूम आउट चा इफेक्ट मी कसा यामध्ये यूज केला असेल आणि हा 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 हे वाले साऊंड इफेक्ट मी कसे यूज केले असतील आणि हे सगळे डिफरंट स्टिकर्स मी कसे यूज केले असतील, तर सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो चला व्हिडिओला फटाफट स्टार्ट करू. तर इथे मी माझा मम्मीचा फोन यूज करते आणि इथे मी स्क्रीन रेकॉर्डिंग लावेन, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल. ठीक आहे. तर पहिला मी स्क्रीन रेकॉर्डिंग इथं चालू केलंय. तर सगळ्यात आधी तुम्हाला InShot ऍप ओपन करायचं आहे. नंतर व्हिडिओमध्ये क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला तुमचे व्हिडिओ पाहिजेत, क्लिप्स पाहिजेत, त्या सिलेक्ट करायच्या. ठीक आहे. तर इथे माझ्या 3 क्लिप्स आहेत, त्या मी सिलेक्ट केल्यात. सो मी आता इथे इयरिंगचं अनबॉक्सिंग करते, म्हणजे एक रिव्ह्यू टाईप दाखवते. तर ते कसं दाखवणार, तर ते इथे मी करते. तर तुम्हाला व्हिडिओचा जो पार्ट ठेवायचा आहे आणि जो पार्ट डिलीट करायचा, तर त्यासाठी ना इथे एक ऑप्शन आहे स्लिटचा. तो सिलेक्ट करायचा आणि आपल्याला जो पार्ट हवाय, तर मला हा इथून माझा पार्ट हवाय. आता इथं मी ओपन करते. सो मला हा पण पार्ट हवाय. सो याला पण मी इथून इथून जिथून पार्ट हवाय तिथून स्लिट क्लिक करायचं आणि जिथून तुम्हाला संपवायचं आहे तिथे एकदा पण स्लिट करायचं. सो आता तुमचा मधला जो पार्ट आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. ठीक आहे. जो पुढचा पार्ट आहे त्याला डिलीट करायचं. आता मी परत एकदा, आणि जो मागचा पार्ट आहे तो एकदा डिलीट करायचा. सो ही तुमची क्लिप छोट्या छोट्या झाल्या. ठीक आहे. आता इथे मी इयरिंग्स दाखवते, तर हा पार्ट मला पण ठेवायचा आहे. सो तुम्ही क्लिप्स 2 सेकंद पर्यंतच ठेवा, 1-2 सेकंडच्या. जर जास्त लॉंग झालं ना, मग ते बोर वाटतं. जर असं तुम्ही मिनी ब्लॉग्स किंवा रिव्ह्यू काहीतरी देताय तर त्यासाठी. ठीक आहे. आता हा लास्टचा पार्ट आहे, इयरिंग्स असे थोडे दाखवताना. सो इथं पण मी स्लिट करते आणि राहिलेला पार्ट डिलीट करते. सो एक माझी अशी 7-8 सेकंडची क्लिप माझी तयार, पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. तर आता इथं पहिला ऑप्शन आहे ऑडिओचा. जर तुम्हाला ऑडिओ कोणता लावायचा तो तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता दुसरा ऑप्शन आहे इथे स्टिकरचा. तर इथे स्टिकर्स मध्ये तुम्ही टेक्स्ट पण लावू शकता आणि स्टिकर्सचा पण इथं ऑप्शन आहे. तिथं सर्च मध्ये जायचं आणि इथे तुम्हाला डिफरंट टाइप्सचे स्टिकर्स तुम्हाला बघायला भेटतील. आता समजा मला काहीतरी वेगळं पाहिजे, इयरिंग्सचं काहीतरी पाहिजे. सो मी इथे इयरिंग्स सर्च करते. तर इथे हे असे काहीतरी ऑप्शन्स आले. ठीक आहे. सो आता मी ज्वेलरी टाकते. काय ते बघूया. सर ज्वेलरीमध्ये पण माझ्याकडे असे ऑप्शन्स आले, तर इयरिंगचा इथे ऑप्शन नाहीये. सो आता इथं डुडल मी टाकलं, तुम्हाला एक दाखवते मी. ठीक आहे. म्हणजे काय सर्च मारल्यावरती काय काय येतं. ते डुडल टाकल्यावरती हे असं येतं. ओके. सो यातलं तुम्ही व्हिडिओ थोडासा त्यामध्ये काहीतरी ऍड करायला तुम्ही यातलं हार्ट वगैरे काहीतरी टाकू शकता. तर असं स्टिकर्सचा यामध्ये पार्ट आहे. जर फ्लावर टाकलं तर काय ते बघा. ते डिफरंट तुम्हाला स्टिकर्स बघायला मिळतील इथे. आता बघूया टेक्स्ट मध्ये जाऊयात. ठीक आहे. तर टेक्स्ट मध्ये काय टाकायचं, हे मेशोचं आहे. सो मी मेशो टाकते इथं. आता इथे मतलब इथं फॉन्ट्सचं तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. सो इथं तुम्हाला 10-12 तरी फॉन्ट्स बघायला मिळतील. तर इथे मी हा सिलेक्ट केला आणि आता इथे कलर्स पण आहेत. ठीक आहे. तर मला हा जरासा येलो कलर मध्ये हवाय. सो मी असं केलं. आता इथं बॉर्डर पण आहे. सो तुम्ही याला बॉर्डर करू शकता व्हाईट मध्ये, ब्लॅक मध्ये, असं तुम्ही याला बॉर्डर करू शकता. शॅडो म्हणजे काय, तर इथे खाली असते तुम्हाला शॅडो टाइप बघायला मिळेल असं काहीतरी. ठीक आहे. आणि ग्लो मध्ये हे थोडं साइडून ह्याला ब्राईट करतं. सो असं आहे हे. आणि इथं तुम्ही हे छोटं मोठं असं करू शकता. तर हा झाला फॉन्टचा. आता टेक्स्ट नंतर इथं इफेक्ट्स आहे. आता इथं इफेक्ट्स मध्ये काय आहे, तर पहिला इफेक्ट मध्ये जाऊया.
तर इथं स्लो झूम, जम्प झूम, झूम आउट, तर इथं सगळं झूम इन झूम आउटचे तुम्हाला इफेक्ट बघायला मिळते. स्लो झूम मध्ये तुम्हाला झूम झालेलं मिळेल, ठीक आहे. आणि झूम आउट मध्ये तुमचा व्हिडिओ असा मागे झूम आउट होणार, ठीक आहे. तर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. फेड मध्ये आहे, शेक आहे, ब्लर आहे, फिल्म आहे. तर यातलं तुम्ही यूज करू शकता कोणतंही, ठीक आहे. आता यानंतर AI इफेक्ट, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर यामध्ये ना इथे तुम्हाला आउटलाईन्स मिळतील. ओके, सो ही पहिली व्हाईट कलरची आउटलाईन आली. तर यामध्ये तुम्ही कलर पण याचे चेंज करू शकता, येलो, रेड, ब्लू, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. तर डबल लाईन पण आउटलाईन येते तुम्हाला, आणि इथे वेगवेगळ्या कलरची पण आहेत. सो तुम्ही यातलं यूज करू शकता, हे असं, ठीक आहे. फिल्टरचे पण इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला जे हवे तुम्ही ते लावू शकता, ठीक आहे. फिल्टर लावल्यावरती काय होतं ना, व्हिडिओची क्वालिटी थोडी लो होते. सो ते स्किप करा तुम्ही. मग ऍडजस्ट मध्ये जावा, तिथे लाईटनेस तुम्ही कमी जास्त करू शकता, इथे कॉन्ट्रास्ट पण करू शकता. आणि इथे खूप सारे आहे, टिंट आहे, सॅच्युरेशन आहे, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता बघूयात की आपण वेगवेगळे साऊंड इफेक्ट्स कसे यूज करायचे. तर इथं ऑडिओ मध्ये जायचं, तिथे गेल्यानंतर इफेक्ट्स मध्ये जायचं, आणि इथे तुम्हाला डिफरंट टाइपचे तुम्हाला सगळे साऊंड इफेक्ट्स बघायला मिळतील. तर जे ट्रेंडिंग वाले असतात ते तिथे तुम्हाला सोशल मध्ये जावं लागेल. मग इथे सारे तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील. क्लिक आहे, क्लिक टू आहे, मतलब माऊसचं जसं क्लिक करतो तसा त्याचा साऊंड येतो, ठीक आहे. आणि इथं बेल वालं पण आहे, फायटिंग वालं पण आहे, ड्रॅमॅटिक आहे, पॉप्युलर आहे. सो यातलं तुम्ही यूज करू शकता. आता समजा तुमचा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे, ठीक आहे. तर आता इथे इनशॉटचा लोगो दिसतो, तो कसा घालवायचा. तर ह्याच्यावरती तिथे क्रॉस आहे ना, तिथे क्लिक करायचं, आणि एक तुम्हाला ना ऍड बघावी लागेल. मग ते एक ऍड बघितल्यानंतर हे जाईल तुमचं. फ्री रिमूव्ह आहे ना, तिथे ऍड बघून तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. तर आता एक्सपोर्ट करायच्या वेळी इथे एक्सपोर्ट करायचा, जेव्हा तुम्हाला तुमचा व्हिडिओ सेव्ह करायचा, ठीक आहे. आता इथं रिझॉल्युशन तुम्हाला 4K ठेवायचं आहे. जर तुमच्या इथं दुसरं काय असेल तर त्याला 4K करायचं. फ्रेम रेट 60 FPS करायचा. फॉर्मॅट आहे तोच ठेवायचा, ठीक आहे. आणि एक्सपोर्ट करायचं. आणि एक्सपोर्ट करताना याला बॅक घ्यायचं नाहीये, दुसरा ऍप स्विच करायचा नाही, नाहीतर मग ते एक्सपोर्ट नीट होत नाही. सो एक्सपोर्ट करताना तुमचा मोबाईल एका साईडला ठेवा, एक्सपोर्ट झाल्यानंतर घ्या. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप की तुम्हाला थोडी तरी हेल्प झाली असेल या व्हिडिओमधून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे कोणते डाऊट्स असतील तर मला सांगा कमेंट्समध्ये. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.